नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो चटकदार अशी भरलेली कारली, तर सगळ्यांच्याच आवडीची आणि स्पेशली मस्त लागणारी चवीने अशी आपण इथे कारली बनवतो आहोत. तर इथे मी कारली घेतलेले स्वच्छ धुवून आणि इथे गावठी कारली घेतलेली आहेत. आता छान आपल्याला यांना अशा प्रकारे धरून आपण चमच्याच्या मागच्या बाजूने याच्या बिया काढून घेणार आहोत. आता बघा अशा प्रकारे तुम्ही बिया काढून घ्या. सर्व कारली अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहेत. मी इथे सर्व कारली स्वच्छ करून घेतलेली आहेत. आता काय करायचं आहे, आपण ह्या कारल्यांना उकडवून घेणार आहोत. त्यामुळे आपण आता डबल बॉयलरसारखं इथे बाऊलमध्ये पाणी घेऊन वरती आपण यामध्ये चाळण ठेवलेली आहे. सर्व कारले आपण यामध्ये ठेवून वरून झाकण लावून यांना एक साधारण 10 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. आता इथे आपण याचा मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये छान 7-8 पाकळ्या लसूण आणि 1 चमचाभर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 चमचाभर धणे. आता यांना आपल्याला सुकं परतवून घ्यायचं आहे साधारण 5 मिनटं. 5 मिनटं आपल्याला ह्यांना कोरडं परतवून घेतल्यानंतर आपल्याला ह्यांना काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता छान आपण परतवून घेतलेलं आहे. छान खमंग वास सुटलेला आहे. ह्यांना काढून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. आता इथे आपण ओलं खोबरं घेतो आहोत. साधारण 2 चमचे भरून ओलं खोबरं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. छान आपल्याला ओलं खोबरं सुकं करून घ्यायचं आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे. रंग बदलेपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं खरपूस झालं की आपण यामध्ये सुकं खोबरं घालून घेणार आहोत. आता सुकं खोबरं आपण किती घालणार आहोत, इथे 2 चमचे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता 1 चमचा आपण इथे सुकं खोबरं घालून घेतो आहोत. आता आपल्याला सुकं खोबरं आणि ओलं खोबरं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. रंग बदलेपर्यंत मंद गॅसवरती यांना परतवून घ्यायचं आहे. छान हे कोरडं झालं मिश्रण की आपण ह्या मिश्रणालाही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता इथे मिश्रण तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेतो आहोत. साधारण 10 मिनटं आपण याला कोरडं भाजून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण कांदे घालून घेणार आहोत. इथे मी साधारण एक छोटा कांदा मीडियम आकाराचा उभा चिरून घातलेला आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला नुसताच कोरडा परतवून घ्यायचा आहे. रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्यालाही आता आपण काढून घेणार आहोत. आता हे सर्व मिश्रण आपण गार होण्यासाठी वाट पाहिजे. आपली कारलीही रंग बदललेली आहे. छान उकडून झालेली आहे. त्यांना आता आपण गार करून घेतो. त्याचं आता आपण पाहू शकता तुम्ही बाहेरच्या साईडने अगदी इझिली त्याचं आवरण आहे ते तुटतं आहे, म्हणजे कारली व्यवस्थित शिजलेली आहेत. आता आपण त्याचा मसाला बनवून घेतो. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे खोबरं, कांदा जे काही आपण भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत आपण जे लसूण, शेंगदाणे आणि धणे जे भाजलेले आहेत ते घालून घेतो आहोत. आता यामध्ये आपण थोडं चवीसाठी हळद घालून घेणार आहोत. सोबत आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत. कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत आणि सोबत आपण यामध्ये घालून घेणार आहोत थोडासा गरम मसाला. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. थोडंसं भाजलेलं मिश्रण आणि हे जे मसाले आहेत यांना आपण थोडंसं खरपूस असं फिरवून घेणार आहोत. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता छान आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे आणि आपले शेंगदाणे वगैरे बारीक झालेले असणार आहेत. आता हे बघा तुम्ही पाहू शकता असं हाताने दाबून हे असं चिकट आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे. आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. कारल्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता असं कारलं एक उघडून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे. छान आता आपल्याला कारल्यामध्ये व्यवस्थित मिश्रण भरून झालं की अशा प्रकारे आपण सर्व कारली तयार करून घेणार आहोत. मिश्रण आपल्याला व्यवस्थित पूर्ण काठोकाठ भरून घ्यायचं आहे आणि जेवढं प्रमाण मी सांगितलं ते हे 6 कारल्यासाठी प्रमाण आहे. आता हे मिश्रणाचं आपले सगळे कारली भरून झालेले आहेत. आता कढईमध्ये छान आपण तेल घ्यायचं आहे. थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे. इथे मी साधारण 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये ही कारली घालून घ्यायची आहेत. कारली आपल्याला एका बाजूने पहिली व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून तेल बाहेर उडणार नाही. आता एका बाजूने व्यवस्थित कारली झालेली आहेत. आता 5 मिनिटानंतर आपण यांना परतवून घ्यायचं. थोडासा मसाला बाहेर येण्याची शक्यता आहे, पण काही हरकत नाही. व्यवस्थित कारली परतवून घ्यायची आहेत. छान आता दुसऱ्या बाजूने त्यांना रंग बदलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगू गंमत अशी आहे ना, या कारल्यांची चव कडवट लागत नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आता दुसऱ्या बाजूनेही 5 मिनिटानंतर आपली कारली व्यवस्थित तयार झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता रंगही बदललेला आहे आणि ही कारली साधारण 1-2 दिवस व्यवस्थित राहतात. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो केचप सकट सर्व केलेले आहेत वरून कोथिंबीर घालून. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवत राहा. चला, नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.